हॅलो फ्रेंड्स, आज आपण 32 चेस्टच्या योग पट्टीवाल्या प्रिन्स कटची पेपर कटिंग व पीस कटिंग पाहणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर हे बघा, इथे आपण पीसही घेतलाय आणि मी पेपरही घेतलाय। तर आधी आपण पेपरची कटिंग पाहूया। हे बघा, आधी आपण बघूया लांबी। हे बघा, तयार आपली लांबी आहे ब्लाउजची 14 इंच। आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजेच की 15 इंच। आधी आपण पाठीमागच्या पाठी कटिंग पाहूया। हे बघा, 32 इंच ब्लाउज आहे। शोल्डर इथे आपण टाकूया 5 इंचावरती। मुंढा इथे आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। इथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊ। हे बघा, 32 इंच चेस्ट आहे आपलं। याचा आपण चौथा इथे हिस्सा घेणार आहोत, म्हणजेच की 8 इंच। हे बघा, इथे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला इथे। हे बघा, जास्तीचं मार्जिन आपण इथे 2.5 इंचावर घेणार आहोत। अडीच इंच आपण इथे जास्त घेतले। जी आपली चेस्ट असेल त्यापेक्षा आपल्याला 2.5 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचंय। बॅक साठी आपण नेहमीच 1.5 इंचाची गोलाई देतो। हे बघा, ह्या वेळेला आपण हिला सरळ न देता हिला आपण आतून देणार आहोत, कशी ते पाहूया। हे बघा, हिला मी थोडी अशी आतून घेतली या पद्धतीने। आता इथे कमरेकडे बघायचं आपल्याला। इथे कमरेचं वेगळं मेजरमेंट असं काही नाही। इथे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलं। ह्याच मेजरमेंट नुसार आपल्याला फक्त 1/2 इंच इथे कमी घ्यायचंय। आता इथे आपण टाकलंय 8चा चौथा हिस्सा याचा आपण टाकलाय 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय। तर खाली आपण मिनिमम घेणार आहोत फक्त 10 इंच। इथे 10.5 झाले टोटल। आपण इथे खाली टाकणार आहोत 10 इंचावरती। इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ। हे बघा, यापेक्षा आपण कमरेसाठी 1/2 इंच माप कमी करून टाकलंय। इथे मी तिरकस लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने। हे बघा, आपण गळ्याची चौडाई टाकणार आहोत इथे 2 इंचावरती। गळा मी इथे डीप ठेवणार आहे। हे बघा, मी इथे 10.5 इंचावरती गळ्यासाठी पॉइंट देते। हे बघा, इथून बघा वरती आपण गळ्याचा घेर जो इथे 2 इंचावरती ठेवलाय। इथे मी गळ्याचा घेर हा 3 इंचावर ठेवणार आहे। या बघा, या पद्धतीने। हे बघा, इथे अशी तिरकस लाईन बनेल। इथे मला गळ्याला कुठल्याही प्रकारचे शेप द्यायचा नाही। सडनली हा जो त्रिकोणी आकार दिसतोय आपल्याला, असाच मी इथे गळा ठेवणार आहे। तर पाठीमागचा आपण टक्स पाहूया। इथे गळ्यापासून टक्स मी घेणार आहे 4 इंचावरती। टक्सची लांबी आपण ठेवणार होतो इथे 4 इंचावरती। हे बघा, याला आपल्याला मुंड्याकडे डाऊन न करता याला आपण गळ्याकडे 1/2 इंच डाऊन करणार आहे या पद्धतीने। हे बघा, बॅक पार्टची इथे आपल्याला ड्रॉ करून झालंय पूर्ण वाला। आपण याला कट करून घेऊया। हे बघा, इथे आपल्या बॅक वाला पार्टची कटिंग पूर्ण झाली। आता आपण फ्रंटची कटिंग पाहूया। हे बघा, फ्रंट साठी आपण पाठीमागचाच पार्ट घेणार आहे। हे बघा,
हा टोक वरती आपण मॅच करत त्याला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत या पद्धतीने। इथे मी फक्त शोल्डर साठी एक पॉइंट देते। इथे लांबी ते आहे तेवढीच आपण ठेवणार आहोत, पुढे मग वाढवूया। हे बघा इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय या पद्धतीने। हे बघा कमर घेरसाठी आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। इथे चेस्ट आहे तिथेच आपण एक पॉइंट देऊया। गळ्याची चौडाई जेवढी आहे तेवढीच आपण ठेवणार आहोत 2 इंचावरती। ठीक आहे, आता मी हा पार्ट आपण इथे काढून घेऊया। हे पॉइंट सगळे मॅच करून घेऊ। इथे शोल्डर आपले 5 इंचाचा आहे, मुंडाई आपला इथे 5.5 इंचाचा जो आपण पाठीमागे टाकला सेम आहे। बघा आपण अर्धा इंच आत इथे कट केलं होतं, त्याच्यामुळे हा शेप सडनली तिरकस गेलाय। फ्रंट साठी गोलाई इथे आपण 1 इंचाची देणार आहोत या पद्धतीने। इलाई आपल्याला आतूनच द्यायची। या पद्धतीने आता हे बघा थोडं समजायचं इथे आपल्याला। पुढच्या गळ्याची आधी मी लांबी आपण इथे घेऊया 7 इंच। इथे आपल्याला वाढवायचं नाही आहे तेवढंच आपण इथे घेर ठेवणार आहोत 2 इंचाचा। इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया आधी या पद्धतीने। गळा इथे आपण गोल घेणार आहोत। हे बघा वरून आता मेजरमेंट थोडं लक्षात घेऊया आपण। वरून मी आता जो आपल्याला टक्स टाकायचा आहे त्याच्यासाठी एक पॉइंट देते 10 इंचावरती। हे बघा लांबी इथे 15 इंचाची आहे, त्याच्यामुळे मी ते 10 वर एक पॉइंट देते टक्स साठी। या पॉइंट पासून इकडून गळ्याकडून बघा आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे। चेस्ट आहे आपली इथे 32 इंचाची, तर तिथे आपल्याला याचा 10वा हिस्सा टाकायचाच आहे, म्हणजे त्याचा वाला पार्ट येणार इथे 3.2 असा इथे 32चा 10वा भाग येणार आहे। तर तिथे आपण एक लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। हे बघा वरून घेतले आपण 10 इंचावरती, गळ्याकडून घेतले आपण इथे 3.2 इंचावरती। जशी आपली चेस्ट असेल सडनली आपली चेस्ट आहे 36 इंचाची, तर इथे आपला वाला मेजरमेंट 36चा 10वा पार्ट काहीतरी येईल 3.6 असं काहीतरी याचं वाला मेजरमेंट येईल। तर ते आपल्याला जे आपले चेस्टचा भाग आहे तेवढं मेजरमेंट आपल्याला इथे टक्ससाठी घ्यायचंय। तर हे बघा इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता बघा परत इथे खाली योगपट्टीसाठी वरून आपण मेजरमेंट घेणार आहोत 13 इंचावरती। हे बघा 13 इंचावरती मी एक पॉइंट बनवून घेते। इथेही आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। हे बघा या पॉइंट पासून आपण वरून घेतले 10 इंचावरती, खाली इथे आपण घेतले 13 इंचावरती, आणि हा जो आपण चेस्टचा 10वा हिस्सा इथे टाकलाय तो 3.2 असा आहे। हे बघा ह्या पॉइंट पासून मी टक्ससाठी एक लाईन ड्रॉ करून घेते सरळ। तर हे बघा इथे जो आपल्याला टक्स टाकायचा आहे तो 2.5 इंचाचा टाकायचा आहे। तो कसा बघा 1.25 इंच आपण इकडे देऊया एक पॉइंट, त्याच लेवलने आपण 1.25 इंच ह्या साइडने एक पॉइंट देऊया। सडनली पूर्ण टक्स हा होईल आपला 2.5 इंचाचा। इथे मी एक टक्स तयार करून घेते या पद्धतीने।
हे बघा इथे एक टक्स तयार झालाय। आता ह्या टक्स पासून आपल्याला लक्षात घ्यायचंय, वरून आपला आर्म होलची गोलाई दिली इथे मुंड्याची आपण 5.5 इंचावरती, तर इथून 4.5 वरती आपल्याला 4.5 वरती बघा 4.5 वर एक पॉइंट देते मी। हा एक पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला मॅच करून द्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने। हे बघा इथे मी सडनली 3 लाईन देऊन घेते। जी आपली शिलाई पडणार आहे ती कशी, हे बघा या पद्धतीने। इथे एक अर्धा इंचाचा आपण एक पॉइंट तयार करून घेऊ। हे बघा इथे मी 2 पॉइंट देऊन दिले अर्धा इंचावरती। हे बघा सडनली जी आपली लाईन जी आपली देणार आहोत शिलाईची ती आतून पडणार आहे या पद्धतीने। हे बघा इथे 3 लाईन ड्रॉ केले मी। शिलाई जी आपली पडणार आहे ती आतून या लेवलने आपण टाकणार आहोत। तर हे बघा आता योगपट्टीसाठी थोडं समजूया आपण। हे बघा योगपट्टीसाठी मी वरती 1 इंचावरती एक पॉइंट देते इथे। हे बघा या लेवलने एक तिरकसा असा गोल शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। याला मी थोडं आतून घेते, इकडे आपण थोडं वाढवलं, थोडं तिरकस आपण गोल शेप कमरेकडूनही देणार आहोत या पद्धतीने। हे बघा एक कटोरीचा शेप इथे थोडासा आपल्याला दिसतोय। हे बघा इथे मी आता आपल्याला कसं ब्लाऊज शिवायचंय, जनरली आपल्याला सिंपल ब्लाऊज शिवायचंय तर आपण 2 इंच एक्स्ट्रा इथे वाढवणार आहोत, जेणेकरून आपण त्यातही पट्टी फोल्ड होऊन जाईल। इथे मी तुम्हाला म्हटले आपल्याला अस्तरवाला ब्लाऊज शिवायचंय, तर इथे बघा इथे मी फक्त 1.5 इंच वाढवणार आहे। हे बघा या पद्धतीने 1.5 इंच वाढवणार आहेत आपण। इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। हे बघा आता हे आपल्या फ्रंटची ड्रॉ हे कंप्लीट झालंय। तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या आणि आपण हे आता कट करूया। हे बघा इथे आपली कटिंग करून झाली आहे। हा बघा हा जो आपला टक्स आहे तो आपण काढून घेतलाय या पद्धतीने। हे बघा आपण फ्रंटची कटिंग इथे कंप्लीट केली आहे। इथे बघूया थोडं आपण योगपट्टीसाठी हे बघा इथे हलकासा आपल्याला एक खोलगट असा कट द्यायचा आहे। हे बघा इथे आपण जे एक्स्ट्रा घेतले त्याला हलकाशा आपल्याला राउंड शेप मध्ये कट करून घ्यायचे या पद्धतीने।
हे बघा, हे कशासाठी हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे आपण शिलाई घातल्यानंतर सडनली हा टक्स याच्यावरती येणार आहे। हे बघा या पद्धतीने, आणि हा पूर्ण भाग असा निमुळता होणार आहे। सडनली इथे कटोरीचा शेप तयार होणार आहे। जर ही आपण इथे अशी योगपट्टी आपण जेव्हा लावू तेव्हा जेव्हा आपल्याला ब्लाऊज हे शिवलेले दिसेल तेव्हा हे अतिशय सुंदर, आणि ही जी योगपट्टी ही अतिशय सुंदर आपल्याला इथे झालेली दिसेल। त्याच्यासाठी आपण देताना हा थोडासा शेप हा सरळ न देता याला आतून खोलगट असा थोडा शेप निमुळता याला द्यायचा आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर हे बघा, जेव्हा आपण याची स्टिचिंग बघणार आहोत तर हा पीस याच्यावर जोडल्यानंतर ही योगपट्टी सडनली आपल्याला मोठी वाटणार आहे। त्याच्यामुळे याच्यानं आपण अर्धा इंच आधीच आपण याला कट करून घेणार आहे। कशासाठी हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा आपण पाठीमागचा पार्ट घेतलाय। हे बघा, याच्या चेस्ट वाईज आपल्याला हा थोडा एक्स्ट्रा वाटेल तर आपण याला अर्धा इंच असं थोडं कट करून घेणार आहोत या पद्धतीने। हे आत्ताच करायला पाहिजे असं काही नाही, जेव्हा आपलं शिवून कम्प्लीट होईल जे आपलं एक्स्ट्रा थोडं उरणार आहे ते आपण तेव्हाही कट करू शकतो। पण हे आपण कशासाठी केले हे तुम्हाला समजावं म्हणून मी स्पेशली तुम्हाला दाखवलं। तर हे बघा, याचीवाली आपण आता कटिंग पीसवर पाहूया। हे बघा, इथे आपण पेपर ठेवून आता हे जसं आहे तसं आपण ड्रॉ करून कट करणार आहोत। पीस मी इथे डबल फोल्ड ठेवलंय। याची कटिंग आपल्याला डायरेक्टली अस्तरवरती करता आली असती, पण स्पेशली तुम्हाला समजावं म्हणून आपण याची पेपर कटिंग केली आहे। तर आहे तसं आपण याला आता कट करून घेऊया। हे बघा, इथे आपण अस्तर कट करून घेतलंय। जसं होतं तसंच आपण कट केलंय, याच्यात अजिबात आपण एक्स्ट्रा कटिंग केलेली नाहीये। हे बघा या पद्धतीने। हे बघा, आहे तसंच आपण कट केलंय, एक्स्ट्रा यात आपण काहीच कट केलेलं नाही। आता जे मेन आपण साडीवाला जे इथे आपण मेन आपलं पीस आहे त्याची आपण कटिंग कशी करणार आहोत हे आपण बघूया। हे बघा, साडीच्या पीसवरही आपण पेपरच ठेवलाय। इथे मी अस्तरही ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण दोघंही कलर मॅच झाले असते आपल्याला व्यवस्थित समजलं नसतं, एवढ्यासाठी मी इथे पेपर ठेवून घेतलाय। तर हे बघा, इथे आपल्याला थोडं एक्स्ट्राने कट करायचं। इथे मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला। थोडं अस्तरपेक्षा आपल्याला हे एक्स्ट्रा कट करायचं नव्हतं। हे बघा या पद्धतीने। हे बघा, इथे मी गळ्याकडे ड्रॉ केलेलं नाहीये। आपल्याला जो मेन जो आपल्या साडीचा पीस आहे त्याचा आपण गळ्याची कटिंग करणार नाहीये। अस्तरची आपण करून घेतली, ते आपण सगळं थोडं थोडं वाढवत इथे एक्स्ट्रा ड्रॉ करून घेते मी या पद्धतीने। हे बघा, हे आपण पूर्ण ड्रॉ करून घेतलंय या पद्धतीने, आणि आता आपण हे कटही करणार आहोत। हे आता आपण कटिंग करून घेऊया। हे बघा, इथे आपण कटिंग करून घेतली पूर्ण या पद्धतीने। हे बघा, दोघे पार्टला आपण हुक कुठून लावायचे हे अजून आपण ठरवलेलं नाहीये। दोघे साईडची आपण गळ्याची कटिंग केलेली नाहीये, अस्तर मात्र आपण याची गळ्याची कटिंग करून घेतली आहे। तर हे बघा या पद्धतीने कटोरी योगपट्टी रेडी आपली। फक्त इथे आपण आता बाईची कटिंग बघणार आहोत, त्यासाठी मी हा काटवाला पोर्शन घेतलाय। तर इथे आपण आता कटिंग करूया। हे बघा, इथे आपण काटाचा पोर्शन घेतलाय। मला स्लीव इथे ठेवायची आपल्याला 10 इंचाची। ते बघा, इथे सडनली आपल्याला 11 इंचाचा कापड दिसतोय। हा याला आता आपण 4 फोल्ड करणार आहोत। हा बघा, डबल हा आहेच, याला आता आपण 4 फोल्ड करणार आहोत या पद्धतीने। हे बघा, बंद बाजू नेहमी आपण आपल्याकडून ठेवून घेणार आहोत या पद्धतीने। काटचा पोर्शन आहे त्याच्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आधी। हे बघा, बंद बाजूपासून आपण लांबी टाकून घेऊया। लांबी जसं की म्हटले मी आपल्याला 10 इंच ठेवायची आहे। 10.5 अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय। कात आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय।
दंडघेर आपला आहे इथे 12 इंचचा, त्याचा आपण अर्धा टाकणार आहोत. 6 वर 1 पॉइंट देऊया आपण. इथे मार्जिंग आपण घेणार आहोत 1.5 इंचची. हे बघा, ह्या पॉइंट पासून वरून आपण 2.5 इंचावरती खाली 1 पॉइंट देऊन घेऊ. या पॉइंट पासून आपण नेहमीसारखंच आपण बाईचा घेर टाकणार आहोत. इथे बाईचा घेर आहे आपल्याला 8 इंचाचा. इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले मार्जिंग साठी. हे बघा, या पद्धतीने आपण स्लीवचा शेप देऊन घेतलाय सरळ. या पद्धतीने स्लीव आपण ड्रॉ करून घेतली. हिला आपण आता कट करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने आपली स्लीव रेडी आहे. हिला आपण थोडीशी हलकीशी फ्रंटची गोलाई देऊन घेऊया या पद्धतीने. जे नवीन व्हिडिओ आपण हा बघताय, ज्यांना यातलं काही समजत नाही, आपण शिकतोय, तर ही गोलाई द्यायची घाई करायची नाही. जेव्हा आपण जेव्हा स्लीव आपण जॉईन करायला घेतो तेव्हाही दिली तरी चालेल. तर या बघा, या पद्धतीने आपल्याला कटिंग इथे कंप्लीट झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज राणी लाईक करा, सबस्क्राईब करा.